रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं समजलं जाणारा तालुका आहे। पहिल्यांदा भेट देत आहे आणि आपल्याला अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। पालगड मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात परमपूजनीय साने गुरूंच्या गावातून म्हणजेच पालगड गावातून करतोय। मंडणगडपासून साधारण 12 किलोमीटरच्या अंतरावर दापोली तालुक्यातील पालगड येथे परमपूजनीय साने गुरूंचे जन्मगाव आहे। येथे साने गुरूंच्या जुन्या आठवणी आपल्याला पाहायला मिळतात, जसे की त्यांची शाळा, ते ज्या विहिरीत पोहायला जायचे ते आता सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यांच्या आई ज्या देवळात जायचे ते श्रीदेव गणपतीचे मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळेल। साने गुरूंच्या पारंपरिक कोकणी पद्धतीच्या स्मारकात गुरुजींच्या जीवनातील अनेक प्रसंग छायाचित्रणाच्या रूपात प्रदर्शित करण्यात आले आहे। साने गुरुजींमुळे या छोट्याशा गावाला इतिहासात महत्त्व प्राप्त झाले आहे। केळशी समुद्रकिनारा मंडणगडची सफर पूर्ण करून दापोलीकडे जाताना वाटेवर केळशीचा समुद्रकिनारा लागतो। हा समुद्रकिनारा विस्तीर्ण असून डोंगराजवळील कातळाच्या भागात विविध आकाराचे शंख शिंपले इथे आपल्याला सापडतात। शांत निवांत असणाऱ्या या परिसरात वाहनांची वर्दळ कमीच असल्याने पर्यटकांना आनंद लुटता येतो। येथे सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे। महालक्ष्मी मंदिर केळशी केळशी गावच्या दक्षिण टोकाला उटंबर डोंगराच्या पायथ्याशी पेशवाई काळातील महालक्ष्मी मंदिर आहे। प्रवेशद्वाराजवळ शहनाई वाजवणारा नगारखाना तुम्हाला मंत्रमुग्ध करतो। हात एक पुष्करणी तलाव आहे, ज्यामध्ये विविध प्रकारची कमळाची फुले उमटलेली आहेत। मंदिराच्या आजूबाजूची हिरवाई मंत्रमुग्ध करणारी आहे। तेथे 2 घुमट आहेत। एक देवी महालक्ष्मीचे मंदिर आहे, जेथे देवीची मूर्ती स्वयंभू आहे। दुसरे प्रार्थनेचे ठिकाण आहे। मंदिराचे बांधकाम हे पेशवाई काळातील आहे। हे मंदिर केळशी गावापासून जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे। याकूबबाबा दर्गा केळशी दापोली तालुक्यात केळशी येथे प्रसिद्ध असलेला याकूबबाबा दर्गा आहे। हा दर्गा केळशी समुद्र किनाऱ्यापासून जवळ असलेल्या एका छोट्या टेकडीवर आहे। हा दर्गा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असे सांगितले जाते, तर काही लोक असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्ग्याचे काम सुरू केले, पण नंतर ते संभाजी महाराजांनी पूर्ण केले। कड्यावरचं गणपती आंजरले रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी इतिहास प्रसिद्ध सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आंजरले नावाचे बंदर आहे। दापोलीपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे निसर्गरम्य गाव आहे। याच आंजरले गावात सुप्रसिद्ध कड्यावरचा गणपतीचे स्थान आहे। कड्यावरचा गणपती आज कोकणातील एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे। मंदिराची स्थापना 600 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन 1430च्या सुमारास झाले असल्याचे सांगितले जाते। आंजरले गावातील हे श्री गणेशाचे जागृत देवस्थान आहे। मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती 3.5-4 फुटाची असून मूर्तीच्या बाजूलाच रिद्धिसिद्धी मूर्ती आहे। आंजरले समुद्रकिनारा श्री गणेशाचे दर्शन घेऊन खाली उतरल्यावर आंजरले गाव आहे। गावातूनच अरुंद रस्ता समुद्राकडे जातो। आंजरलेचा शुभ्र वाळूचा पट्टा असलेला समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो। हा समुद्रकिनाऱ्याची मजा लुटल्यावर दाट झाडीतून दापोलीकडे जाताना खाडीवर बांधलेल्या पुलावरून सुंदर दृश्य दिसते। अनेक बोटी या खाडीत विसावल्या आलेल्या असतात। बोटीवरचे विविध रंग, झेंडे आणि बोटीचे रंग कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखे असते। केशवराज मंदिर आसूत दापोली तालुक्यातील आसूत गावातील श्री केशवराज मंदिर हे फार पुरातन म्हणजे सुमारे 5000 वर्षापूर्वीचे पांडवकालीन मंदिर आहे। हे मंदिर भगवान विष्णूचे जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे। दापोलीपासून आसूत गाव हे 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मंदिराकडे जाताना येथे स्वर्गातील सौंदर्याची जाणीव होते। असा हिरवगार निसर्ग आपल्याला सभोवताली दिसतो। जुळजुळ वाहणारे पाणी, पोफेंची सरळ उभी असलेली झाडे, हवेतला गारवा असा रम्य वातावरणातील पटकन ती नजरेस पडतो। कोटजाई नदीचं पात्र ओलांडून डोंगरावरील मंदिराकडे जावे लागते। पायथ्यापासून हे मंदिर 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। असं म्हटलं जातं 5 पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले। श्रीदेव केशवराजांची म्हणजेच विष्णुदेवाची मूर्ती ही काळ्या पाषाणाची 3.5 फुटाची आहे। हातात शंख, चक्र, पद्य, गदा अशी आभूषणे असून मूर्ती पूर्वाभिमुख आहे। मंदिरासमोरच गोमुखातून वाहणारे पाणी सतत 12ही महिने वाहत असते। आंब्याच्या बुंद्यातून जिवंत झऱ्याचे येणारे शुद्ध व निर्मळ पिण्याचे पाणी येथे आपल्याला पाहायला मिळते। हरणे बंदर हरणे बंदर हे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असे बंदर आहे। मासेमारी ह्या इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे।
सकाळी समुद्रात गेलेल्या मोठमोठ्या बोटी मासे पकडून येतात. हर्णे बंदर हे महाराष्ट्रातील ताज्या मासेसाठी प्रमुख बंदरापैकी एक आहे. येथून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मासे निर्यात केले जातात. येथे माशांचा मोठा लिलाव असतो, त्यामुळे येथे पर्यटक आवर्जून भेट देतात. सुवर्णदुर्ग किल्ला हर्णे कोकणच्या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर महाराष्ट्राचे वैभव म्हणून अनेक जलदुर्ग उभे आहेत. त्या जलदुर्गापैकी एक जलदुर्ग म्हणजे हर्णेचा सुवर्णदुर्ग किल्ला. या किल्ल्याचा इतिहास थेट शिलाहारापासून सुरू होतो. हा किल्ला 16व्या शतकात आदिलशाही राजवटीत बांधला गेला. समुद्र किनाऱ्यापासून 250 मीटर अंतरावर 8 एकर क्षेत्र हा किल्ला विस्तारलेला आहे. किल्ल्यावर भेट देण्यासाठी हर्णे बंदरावरून बोटने जावे लागते. हर्णे किनाऱ्याला लागूनच 3 समुद्र किनारे आहेत. हे सुवर्णदुर्ग किल्ल्याचे उपकिल्ले म्हणून कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवागड आहे. 2 एकर परिसरातील या किल्ल्यांचा 3 बाजूंनी समुद्रकिनारा आहे. दत्त मंदिर दापोलीमधील लाडघरचा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. या समुद्रकाठी येणारा प्रत्येक पर्यटक या छोट्या कड्यावर असलेल्या दत्त मंदिराला अवश्य भेट देतो, ज्याचे स्थापत्य साधे कोकणी नमुना जपणारे आहे. या मंदिराची स्थापना 1880 ते 1890 दरम्यान झाली आहे. ग्रामस्थ पांडुरंग संभाजी मोरे यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यांनी औदुंबराच्या बुंद्याशी दत्तपादुका शोधून त्या स्थापन केल्या. पुढे मंदिराची निर्मिती झाली. मुरुडगाव हे दापोली तालुक्यातील पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. येथे असणारा समुद्रकिनारा हा स्वच्छ आणि फॅमिलीसाठी उत्तम किनारा आहे. या समुद्रकिनारा कोकणातील सुंदर समुद्रकिनाऱ्यासारखाच सुरक्षित किनारा शोधून सापडणार नाही. बीचवर अनेक वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतात. डिसेंबर ते मे बीचला भेट देण्यास उत्तम काळ आहे. दोन्ही बाजूला असणाऱ्या उंच उंच नारळी पोफळींच्या झाडीतून किनाऱ्याकडे जाण्याची वाट आहे. रस्त्याला लागूनच दुर्गादेवीचे पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच काळ्या रंगाची मोठी दीपमाळा आहे. मुरुड समुद्र किनाऱ्यावर येणारा प्रत्येक पर्यटक दुर्गादेवीच्या मंदिराला आवर्जून भेट देतो, कारण हे लाकडी मंदिर एक देवस्थान नसून इतिहासाची जाणीव करून देणारी जिवंत साक्ष आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी दापोलीपासून हे फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. धोंडो केशव कर्वे थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांचे मुरुड गाव आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतातील महान समाजसुधारक होते. स्त्रिया आणि विधवांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कर्वे यांचा जन्म 1858 मध्ये झाला असून ते एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील होते. स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी विधवा आणि महिलांचे जीवनमान सुधारण्याचे काम सुरू केले. त्यांनी विशेषतः शाळा महाविद्यालय उभारली. व्याघ्रेश्वर मंदिर आसूत पर्यटनादरम्यान प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी मुरुडपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसूत गावाला आवर्जून भेट द्यावी. गावातील जोशी बागेजवळच व्याघ्रेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. सुमारे 800 वर्षापूर्वीचे हे शंकराचे जागृत स्थान आहे. शिवाय हे अनेकांचे कुलदैवतही आहे. सभागृहाला लागूनच असलेल्या सभा मंडपात पाषाण नंदीची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या शेजारूनच वाहणाऱ्या भातखंडी नदीचा नयनरम्य परिसर भाविकांचा थकवा दूर करतो. मंदिराच्या समोरच्या बाजूस कोरीवकामाचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळतो. प्रवेश भागाजवळ दीपमाळा असून ग्रामदैवत झोलाई देवीचे मंदिर आहे. रमाबाईंचे स्मारक वणदगाव दापोली शहरापासून केवळ 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं वणदगाव हे माता रमाबाई यांचे पुण्य स्मारक आहे. 7 फेब्रुवारी 1897 साली याच गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आई वडिलांच्या निधनानंतर मामाने त्यांना मुंबईत नेले. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी लग्न झाले. माता रमाबाई यांनी बाबासाहेबांच्या शिक्षण व सामाजिक कार्यात मोलाची साथ दिली. त्यांच्या मृत्यूनंतर वणद ग्रामस्थांनी आणि मीराताई आंबेडकरांनी त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले. इथे रमाबाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे, बुद्ध स्तूपाची प्रतिमा आणि त्यांच्या खडतर आयुष्याची माहिती देणारा फलक आहे. रमाबाईंच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात वंदनासाठी येथे येतात. परशुराम भूमी बुरुंडी भगवान परशुरामाने क्षत्रियांशी युद्धानंतर जिंकलेली ही भूमी म्हणजेच कोकण भूमी. त्याची आठवण म्हणूनच श्री अनिल गोविंद गानू आणि सौ अश्विनी अनिल गानू यांनी या स्मारकाची निर्मिती केली आहे. स्मारकात 40 फूट व्यासाचा अर्धगोल पृथ्वीवर 21 फूट उंचीची परशुरामाची भव्य मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. ही मूर्ती ताम्रवर्णीय असून फायबर ग्लासने बनवली आहे. सोलापूरचे शिल्पकार श्री ज्ञानेश्वर शिवाजी गात यांनी मेहनतीने ही मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून तामसतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्र किनाऱ्याचे दर्शन येथून घडवते. लोकमान्य टिळकांचे गाव चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मूळ गाव आहे.
दापोलीपासून हे अंतर साधारणतः 18 किलोमीटरच्या अंतरावर आहे. टिळकांच्या वाड्यांचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचे मंदिर उभारण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतीत प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. चिखलगावचा परिचय आणखी एका कारणामुळे खूपच प्रसिद्ध आहे. राजा आणि रेणू दांडेकर या दाम्पत्याने ग्रामीण भागातील गरजूंसाठी मोठा शैक्षणिक प्रकल्प येथे उभा केला आहे. या प्रकल्पाला अभ्यासू पर्यटक आवर्जून भेट देतात. पन्हाळेकाची लेणी. पन्हाळेकाची लेणी दापोलीपासून सुमारे 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि येथे 29 प्राचीन गुहा आहेत. या लेण्या मुख्यतः बौद्ध आणि हिंदू धर्माशी संबंधित आहे. ह्या लेण्या सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसल्या असून त्याची रचना खडकामध्ये कोरलेली आहे. विभिन्न कालखंडातील शिल्पकला आणि वास्तुकला पाहायला मिळतात. काही लेण्यांमध्ये भगवान बुद्धांच्या प्रतिमा आहेत तर काहीमध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्ती आहेत. पन्हाळेकाची लेणी त्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे पर्यटक आणि इतिहासप्रेमी आकर्षित होतात. या लेण्यांचे अद्वितीय सौंदर्य आणि शांतता मन मोहून टाकणारे आहे. श्री चंडिका देवी मंदिर दाभोळ. दापोलीपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर श्री चंडिका देवीचे जागृत देवस्थान आहे. दाभोळच्या खाडीपासून जवळपास अंतरावर हे मंदिर आहे. डोंगरातील पाषाणात कोरीव काम करून देवीची मूर्ती आणि गाभारा उभारण्यात आला आहे. मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दीपमाला आहे. नंदादीपाच्या प्रकाशात गुहेत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. मंद प्रकाशात दिसणारी देवीची मूर्ती नजरेत साठवून घ्यावीशी वाटते. नंदादीपाने प्रकाशित गुहेतील वाटही तेवढी सुंदर दिसते. गुहेत प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. गाभाऱ्यात विजेचा वापर केला जात नाही. मंदिरा शेजारी असलेल्या आणखी एका गुहेतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आलेला दिसतो. भाविक या ठिकाणी स्नान देखील करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते. माँसाहेब मशीद दाभोळ. दाभोळच्या धक्क्यावर येताच मशिदीची भव्य आणि कलात्मक वास्तू पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. विजापूरच्या शाही जामा मशिदीची प्रतिकृती असलेल्या भव्य वास्तू विजापूरची राजकन्या माँसाहेब आयशा बीबी हिने 1659 मध्ये खराब हवामानामुळे मक्काला प्रवास न करता आल्याने धार्मिक कार्य करण्याच्या हेतूने या मशिदीचे काम पूर्ण करून घेतले. गरम पाण्याचे कुंड उनवरे. कोकण प्रदेशातील ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. या गरम पाण्याच्या कुंडाजवळ भाविक पर्यटक कायमच गर्दी करतात. दापोली तालुक्यातील गरम पाण्याचे कुंड उनवरे या गावी आहे. उनवरे हे गाव दापोली शहरापासून जवळपास 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या कुंडात वर्षाचे 12ही महिने गरम पाणी असते, कारण येथील गरम पाण्याचे झरे कधीही आटत नाही. उन्हाळा असो वा पावसाळा, येथील पाण्याची पातळी कायम एक समान असते.